मराठी एक्सप्रेस. प्रत्येकाने कपाळी धन लावा, एकदा तरी पंढरपूरची यात्रा करा, वारीला जा, नामस्मरण करा, आईचं बैसोनी करा एक चित्त, बास कुठे जायची गरज. मग तो देव खऱ्या अर्थाने तुम्हा आम्हाला भगवान परमात्म्याने कीर्तनाची सुरुवात झाली. हा देव विनामूल्य दिला, नुसता दिलाच नाही, बॅलन्स मारून दिला. आणि तो दिलाय आई वडिलांच्या सेवेसाठी. का दिलाय? कारण आपला बाप आणि आपली बाई सगळ्यात रुक्मिणी माता आहे, पार्वती माता आहे, आपला बाप शंकर आहे आणि साक्षात विठ्ठल आहे. म्हणून प्रत्येकाने समाजाच्याही उपयोगी पडलं पाहिजे, देशाच्याही उपयोगी पडलं पाहिजे आणि आपलं सुद्धा आत्मकल्याण करून घेतलं पाहिजे. एक राजा होता, एक राजा होता. शेवटचा दृष्टांत आपण सांगतेकडे जाऊया. एक राजा होता, त्या राजाला 3 बायका होत्या. एक लग्नाची होती. राजा एवढा रंगेल होता, त्याने पाहण्यासाठी एक बायको घेतली. काय करण्यासाठी? फक्त पाहणे. रूप पाहता लोचनी सुख झाले व सागरी. नळावर गेली, रूप पाहता लोचनी. शेतात कामाला गेली, रूप पाहता लोचनी. एवढ्यावरच थांबला नाही तो राजा. त्याने अजून एक बायको घेतली, फक्त फिरण्यासाठी. लोणावळ्याला गेला, खंडाळ्याला गेला, गोव्याला गेला, मॉरिशसला गेला, फक्त त्या बायकोला घेणे, फिरायला जाणे. असा हा राजा. त्याने कधी सत्यात देणगी दिली नाही. दिंडीला गेला नाही, पंढरपूरला गेला नाही, आळंदीला गेला नाही, गण लावला नाही, मारकाराची वाळकऱ्याची काही सेवा केली नाही. कधी 10 रुपयाचं दान सुद्धा केलं नाही. आणि हे करत असताना लग्नाच्या बायकोकडे त्यांनी उभ्या वेळेस कधी डुंकून सुद्धा पाहिलं नाही. तिच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली नाही, वस्त्र अलंकाराची घेतली नाही, दवा पाण्याची घेतली नाही, कधी 2 शब्द प्रेमाने बोलला नाही. परंतु लय उन्मत्तपणा जास्त दिवस लय उन्मत्तपणा चालत. दिवस बदलतात. रोज विमानाने फिरणारा माणूस प्रारब्ध बदलू द्या, संध्याकाळी रिक्षाला हात करून घरी जाऊ शकतो. रोज सायकलवर फिरणारा माणूस, त्याला लॉटरी लागू द्या, सकाळी विमानाचं तिकीट काढू शकतो. म्हणून लय उन्मत्तपणा जास्त दिवस चालत नाही. त्या राजाने 2 बायांच्या नादी लागून अर्ध राज्य संपवलं. त्यांना त्यांच्या वजनाच्या डबल सोनं करून दिलं, सोन्याने पिवळ्या करून टाकल्या. असे आहात त्यांना कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती. परंतु लय रंगेलपणा जास्त दिवस चालत नाही. राजा एक दिवस आजारी पडल्यानंतर त्याला पुण्यासारख्या मोठ्या शहरातल्या दवाखान्यामध्ये भरती केलं. डॉक्टरांनी सांगितलं याचा बॅलन्स संपत आला आहे, तुम्ही 50 काय 90 लाख रुपये जरी दिले, याचा बॅलन्स संपलाय, याला गावाकडे घेऊन जा, 4-2 दिवसात मिस कॉल येईल. त्या राजाला गावाकडे आणलं. परंतु उभ्या आयुष्यामध्ये माणसाने जे काही कर्म केलेलं असताना अंथरुणाला पडल्या तेच माणसाच्या डोक्यात विचार असतात. अंथरुणाला पडल्या राजाच्या डोक्यात विचार आला, अरे आपण 4 दिवसाची सुट्टी आहोत, आपली 2 नंबरची बायको अजून सुंदर आहे, लावण्यवती आहे, मी गेल्यानंतर हिचं कसं होईल आणि मला एकट्याला वरती करमन का? म्हणून 2 नंबरच्या बायकोला राजाने शयन कक्षात बोलवलं आणि सांगितलं गुड्डे, माझी शेवटची इच्छा आहे, मी जाताना तू माझ्या बरोबर ये. काय म्हणला राजा? माझी शेवटची इच्छा आहे, मी जाताना तू माझ्या बरोबर ये. आता गुड्डी म्हणली, हे पहा राज्य सरकार, मी तुमच्या बरोबर आले असते, परंतु आता पूर्ण देश कोरोनामुक्त जवळ झालाय, आपली प्रॉपर्टी भरपूर आहे, ती सांभाळण्यासाठी यावर्षी कांदे, वांगे, बटाटे, पाणी जरा बरं आहे, ऊस आहे भरपूर, मग त्याचं उत्पन्न भाववंत आपल्याला नीट जगू देणार नाही, नीट खाऊ देणार नाही. हे पहा राज्य सरकार, तुम्ही निवांत जा, तुम्ही गेल्यानंतर पुढच्या पुण्यस्मरणाला अख्ख्या गावाला चुलबंद आवाज न देऊन मी पंगत देईल, तुम्ही निवांत जा. कोण म्हणतंय? 2 नंबरची बायको, जिच्यासाठी राजाने अर्ध राज्य संपवलं. राजाने स्वतःच्या मनाशी कशीवशी समजूत घातली आणि तो म्हणला, 3 नंबरची अजून शिल्लक आहे, ती हिच्यापेक्षा सुंदर आहे, लावण्यवती आहे, ती नक्कीच आपल्या बरोबर आल्याशिवाय राहणार नाही. 3 नंबरच्या बायकोला शयन कक्षात बोलवलं आणि सांगितलं राजाने, अर्चे, माझी शेवटची इच्छा आहे, मी जाताना तू माझ्या बरोबर यावं. काय म्हणतोय राजा? माझी शेवटची इच्छा आहे, मी जाताना तू माझ्या बरोबर यावं. आता ही तिच्यापेक्षा एक घरपुड होती.
ती म्हणली राजे सरकार मी आले असते, परंतु आपले लेकरं बारीक आहे, आपली प्रजा अजून लहान आहे, यांचा सांभाळ करण्यासाठी मला पाठीमागं थांबणं गरजेचं आहे. तुम्ही अजिबात काळजी करू नका राजे सरकार, तुम्ही निवांत जा. मी गावातले सगळे लोक एकत्र करीन आणि तुमच्या नावाचा मी 3 दिवसाचा सप्ताह करीन आणि 3 दिवस पूर्ण चुलबंद पंगत देईल. तुम्ही निवांत जा. राजाला वाईट वाटलं, अतिशय वाईट वाटलं आणि हा संवाद ऐकला राजाच्या पहिल्या बायकोने. लग्नाची नाव तिचं लक्ष्मी. न सांगता राजाच्या शयन कक्षेत आली, राजाच्या चरणाजवळ येऊन बसली आणि राजाला म्हटली, स्वामी तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसा, डोळ्यातलं पाणी पुसा. का पुसा? कारण तुमची लग्नाची बायको अजून जिवंत आहे. तुम्ही न सांगता मी तुमच्या बरोबर यायला तयार आहे. लग्नाची हे वाक्य राजाच्या कानात पडल्यानंतर राजाचं हृदय रक्तबंबाळ झालं आणि राजा स्वतःशीच म्हणायला लागला, अरे जिच्यासाठी मी करणं गरजेचं होतं तिच्याकडे डोंकून पाहिलं नाही आणि ज्यांच्याकडे अजिबात लक्ष देण्याची गरज नव्हती त्यांच्यासाठी वेळ, संपत्ती आणि राज्य बर्बाद केलं. वेळ निघून गेली होती. आपलं सुद्धा असंच आहे राजा हो. इथं बसलेल्या प्रत्येक राजाला 3 बायका आहे. एक लग्नाची आहे, 2 नंबरची बायको हे काया नावाचं शरीर आणि 3 नंबरची बायको आहे माया. बंगला, गाडी, इस्टेट, सोनं नाणं, संपत्ती हे काय? माया. मित्र, नातेवाईक, परिवार हे काय? माया. एखाद्या मित्राला म्हणावा जाताना माझ्या बरोबर येतो का? तो म्हणेल अरे 12 वर्ष झाले एकाच गल्लासात रोज आपण अर्धी घेत होतो, जाताना माझ्या बरोबर येतो का? तो अंतविधीला सुद्धा येणार नाही. मैत्र केला महाबळे, कामा नाही अंतकळे. हे काया नावाचं शरीर आपल्या बरोबर येतं. याला कितीही मेकअप करा, कितीही साबण लावा, कितीही पावडरी लावा, लोकांच्या ध्यानातच नाही पेटवायचे. नाही पेटलं तर उगा राखेल टायर मीठ टाकून पेटवितात, परंतु हे शरीर आपल्या बरोबर येत नाही. 3 नंबरची बायको, बंगला, गाडी, इस्टेट, सोना नाणं, संपत्ती, करोडो रुपये बँकेत ठेवा. ठोकळा कोणाचा आहे? दुसऱ्याचा आहे. कोटीचा बंगला आहे. एखादं म्हातारं कोरोनाच्या काळात बंगल्यात पेटवलं का? कुठं पेटवलं? ग्रामपंचायतच्या पत्र्यात. म्हणजे किती जरी करोड रुपयाची गेली नाही, नेता आला नाही, नेणारही नाही. मग 3 नंबरची बायको आहे, जिच्याशी आपण लग्न केलंय, त्या बायकोचं नाव आहे भक्ती. काय नाव आहे त्या बायकोचं? भक्ती. उभ्या आयुष्यात जे काही नामस्मरण केलं, उभ्या आयुष्यात जी काही आईवडिलांची सेवा केली, उभ्या आयुष्यामध्ये जो काही परमार्थ केला, गळ्यात माळ घातली, वारकऱ्याची, साधू संतांची सेवा केली, ती भक्ती नावाची बायको शेवटच्या संधी आपल्या बरोबर न सांगता येते. म्हणून तुकोबाराय अभंगाच्या 2ऱ्या चरणात सांगतात, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो. गाजवितो वाच झालो, गाजवितो
नावाचे झालो, त्या भगवान पांडुरंग परमात्म्याने आईवडिलांच्या माध्यमातून नामस्मरण आणि भक्ती करण्यासाठी तुम्हा आम्हाला जन्माला घातलं. जसं आपल्याला एखाद्या गावाला जायचंय, एखाद्या गावाला जायचंय, कोणी सायकलवर जातं, कोणी मोटरसायकलवर जातं, कोणी चारचाकी गाडीत जातं, कोणी पायी जातं, बरोबर ना. कोणी चारचाकीत गाडी जातं, कोणी सायकलवर जातं, कोणी पायी जातं. आपल्याला गावाला पोहोचायचं हे काय साध्य आहे, गावाला पोहोचायचं हे काय साध्य आहे. आणि गावाला जाण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग होतो, गाडी असेल, बैलगाडी असेल, पायी असेल, सायकल असेल, मोटरसायकल असेल, हे काय साधन आहे. आणि साध्य काय करायचंय, गावाला जाणं. म्हणून आपण आलोय जन्मगावावरून, जायचंय मृत्यूच्या गावाला. मृत्यूच्या गावाला जायचंय ना, 4 मुक्ते: स्वरूपता, सलोकता, समीपता आणि सायुज्यता. मग तुम्हा आम्हाला ज्या मुक्तीची गरज आहे त्या मुक्तीचं नाव आहे सायुज्यता. तिला जन्मही नाही आणि मरणही नाही. म्हणून उद्या आयुष्यामध्ये नामस्मरण केल्याशिवाय मुखी नाम हती मोक्ष, ऐसी बहुतांची साक्ष. म्हणून प्रत्येकाने नामस्मरण करा, आईवडिलांची सेवा करा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणावर अर्पण करण्यापूर्वी या एकनाथ बाबांना समस्त वारकरी संप्रदायाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यापूर्वी या परिवाराला, वाकडे परिवाराला मी विनंती करीन, आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ आपण सुंदर असा स्तुती उपक्रम ठेवलाय. फक्त एक काम करा, आपण घरी गेल्यानंतर वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ एखादं ऑक्सिजन देणारं झाड आपल्या घराच्या अंगणात लावा. अजून एक काम करा, आपल्या मुलांचा, मुलींचा वाढदिवस आपण जेव्हा साजरा करतो ना, तो वाढदिवस साजरा करताना 200-300 रुपयाचा आपण केक आणतो, आनंदाची गोष्ट आहे. 1000 रुपयाचा आणा, परंतु तो आणत असताना एक 50 रुपयाचं ऑक्सिजन देणारं झाड आणा आणि आपल्या घराच्या परिसरात लावा. आणि ते झाड त्यांच्याकडून मोठं करून घ्या. हीच एकनाथ बाबांना श्रद्धांजली. ज्ञानेश्वर पिंपळा पाठीमाग मूर्ती
बालिकपणी पिता पडले गेले कामणी भूमीला निवारिला करोनी आरती चक्रपाणी वारती भाव सकळा पुण्यवंत तुम्ही काम आहे त्या जेव्हा संधी गजवडी आरती गोविंदाचे वारते पुराणी वारते परमानंदा नामा म्हणे केशवासी भोनी राहिलो आरती है आरती ज्ञान राधा केवल तेजा लोपले ज्ञान जगे निनसी बोले ज्ञान राधा केवल तेजा ज्योति प्रगट बोले बोले विश्व केले रामनाथ केवल तेजा ज्योति आरती तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सिद्धानमूर्ती ठाकरियामा तुकारामा ठाकरे सागरा तो चालले विष्णुबाचे तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सिद्धानमूर्ती ठाकरियामा तुकारामा सुधा तुम्ही श्री ब्रह्माचार्य मुनिनाम चोरे तुकारामा स्वामी सद्गुरुरामा सिद्धानमूर्ती श्री अनंत मधुसूदना जगव्यापका जनार्दना सकल देवाधिदेवा महानंदा महानुभवा चक्रधरा विश्वांभरा सहस्रपादा सहस्रकरा कमल नैना कमलापते भवतारका धरिताक्षिते अगाये सगुणा निर्गुणा वसुदेव देवकी नंदना तुकाला लोटांगणी हेची करीत से विनवनी सकल देवाधिदेवा महानंदा महानुभवा सुंदरी वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव रुक्माय टोपा रुक्माय मागणी वृत्ती आहे संता श्री चिमाई कामणे आता उदार तू त्या ठिकाणी महाप्रसाद तयार झालेला आहे शाळेच्या बाजूकडून 2 मराठी एक्सप्रेस